हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 15. स्वयमेवात्मनात्मानौ वेत्तत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. श्लोक क्रमांक 16. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्याह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकां निमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि. पुरुषोत्तमा, आपण स्वतःच आपल्याला स्वतःमधून जाणता आपण भूतभावन भूतेश देवदेव जगतपते आहात. यास्तव ज्या विभूतींनी आपण या लोकांना व्यापून आहात त्या आपल्याच दिव्य विभूती समग्रपणे आपणच सांगाव्या. आपल्याकडे एखादा आपला मित्र मदतीची याचना करतो. आपण त्याला म्हणतो की मित्रा, तुला मदत करायला मला काहीही अडचण नाही. तेव्हा आता मी तुला कशी मदत करू शकतो ते तूच मला सांग, कारण माझ्यापेक्षा तुझी समस्या तुला जास्त चांगल्या प्रकारे माहीत आहे. हे जे काही उदाहरण आपण येथे घेतले आहे ते अगदी व्यावहारिक आहे, परंतु यातील दृष्टिकोन आणि आत्ताचा येथील या श्लोकातील अर्जुनाचा दृष्टिकोन एकच आहे. अर्जुन भगवंत श्रींना सांगत आहे की पुरुषोत्तमा, आपण स्वतःच आपल्याला स्वतःमधून जाणता आपल्याला परिपूर्णपणे जाणणारा या विश्वात आपल्याहून अन्य कोणीही नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितले की आपण स्वतःबद्दल आत्तापर्यंत जे काही सांगितले ते मी सत्य मानत आहे. माझ्या मान्याला आपल्या महान ऋषीमुनींचाही दुजोरा आहे. तेव्हा हे मानण्यात मला काहीही अडचण नाही, परंतु तरीही मला आपली सर्वेश्वर परमात्मा म्हणून परिपूर्ण ओळख होण्यासाठी हे पुरेसे नाही. यास्तव ज्या विभूतींनी आपण या लोकांना व्यापून आहात त्या आपल्याच दिव्य विभूती समग्रपणे आपणच सांगाव्यात. हे अगदी आपल्या नित्य व्यवहारातील आहे. मनुष्य स्वतःला जेवढा ओळखतो तेवढे त्याला इतर कोणीही ओळखू शकत नाही. कोणीही कोणाच्या कितीही जवळ असू दे तरीही तो त्याला परिपूर्णपणे जाणणे शक्य नाही. प्रत्येक जण प्रत्येकाला त्याच्याशी आलेल्या संबंधापुरताच आणि ज्याच्या त्याच्या जाणण्याच्या कुवतीनुसारच ओळखत असतो. कोणीही कोणाच्या अंतरंगात प्रवेश करू शकत नाही. प्रत्येक जण प्रत्येकाला बाह्य प्रकाशातच जाणू शकतो. दुसऱ्याला अंतःप्रकाशाला जाणण्याची काहीही सोय नाही. जो तो केवळ स्वतःला अंतःप्रकाशात जाणू शकतो. दोन गोष्टींमधील अंतर पूर्णपणे नष्ट करता येत नाही. त्याला किंचित का होईना पण मर्यादा राहते. हे किंचित अंतरच सर्वात महान अंतर असते, कारण हे किंचित अंतर नष्ट करता येत नाही, संपवता येत नाही आणि जाणताही येत नाही. समजा एका खोलीत अ ही वस्तू आहे आणि दुसऱ्या खोलीत ब ही वस्तू आहे. आता या दोन वस्तूंमध्ये अंतर आहे. आपण या दोन्ही वस्तू उचलून एका टेबलावर आणून ठेवल्या, अगदी जवळजवळ एकमेकांना चिकटून ठेवल्या, तरीही त्यांच्यात सूक्ष्म का होईना काहीतरी अंतर हे राहणारच. हे सूक्ष्म अंतरच सर्वात महान अंतर असते, कारण ते मिटवता येत नाही. दोन व्यक्तींमधील हेच अंतर फार फार जपायचे असते. यातील अंतर काही कारणामुळे जर बिघडले, कमी जास्त झाले, याला जर तडा गेला तर हेच दिसायला सूक्ष्म क्षुल्लक असलेले अंतर संबंध कायमचे तुटायला कारणीभूत होते. अशा या सूक्ष्म अंतराने निर्माण झालेला दुरावा कधीही भरून काढता येत नाही. हे अंतर कायम जसे आहे तसेच ठेवायचे असते. तेच हितावह असते. ते कमी करायचा प्रयत्न केला किंवा ते वाढले गेले तर हेच अंतर कायमची ताटातूट करते.
पती पत्नी, मित्र किंवा मैत्रिणी, पाल्य पालक, गुरु शिष्य इत्यादी कितीही एकमेकांचे जवळ आलेले असोत, त्यांचे कितीही घनिष्ठ संबंध असोत, यांचे मध्ये एक विशिष्ट अंतर हे असतेच. हे एकमेकांनी ओळखून ते अंतर जपायचे असते. तसे न झाल्यास त्यांच्यात दुरावा निर्माण होतो, तो घातक ठरू शकतो. येथे सांगायचा मुद्दा असा की अर्जुन भगवंत श्रींना कितीही जवळचा असला तरी तो त्यांना पूर्णपणे ओळखू शकत नाही. यास्तव तो भगवंत श्रींना येथे वेगळीच विनंती करत आहे. भगवंत श्रींनी अर्जुनाचे म्हणणे ऐकावे म्हणून आपल्या सांगण्याला पुष्टी देण्यासाठी तो प्रथम भगवंत श्रींचा महिमा गात आहे. तो म्हणत आहे की आपण भूतभावन, भूतेश, देवदेव, जगतपते, पुरुषोत्तम आहात. भूतभावन, आपणच सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करणारे आहात. येथे जे जे काही आहे ते सर्व आपल्यामधूनच निर्माण झाले आहे. भूतेश, आपणच या विश्वाचे मालक स्वामी आहात. देवदेव, आपणच सर्व देवांचे देव आहात, सर्वेश्वर आहात. जगतपते, आपणच जगाचे लालन पालन रक्षण करणारे आहात. पुरुषोत्तम, आपणच परम आत्मा आहात. अर्जुन पुढे म्हणत आहे की पुरुषोत्तमा, आपण स्वतःच आपल्याला स्वतःमधून जाणता. यास्तव ज्या विभूतींनी आपण या लोकांना व्यापून आहात त्या आपल्या दिव्य विभूती समग्रपणे आपणच सांगाव्यात, जेणेकरून मी आपल्याला परिपूर्णपणे जाणू शकेन. माझे आपल्या विभूतींना नुसते मानण्यावर समाधान नाही, मला ते जाणायची आच आहे. या योगे मी आपल्याला भक्तिभावनेने जाणू शकेन. माझ्यासाठी तेच जास्त महत्त्वाचे आहे. हरिओम.